आरोपी घोगरेला अटक झालीच पाहिजे. आकांक्षा गायकवाडला न्याय मिळालाच पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. काय मागण्या सर? नांदेडमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आकांक्षा गायकवाड तिला न्याय मिळण्यासाठी बहुजन समाज पार्टीने हे साखळी उपोषणाचा आणि धरणे आंदोलनाचं इथे आंदोलन छेडलेलं आहे आणि आकांक्षेला न्याय मिळेपर्यंत बहुजन समाज पार्टी हे आंदोलन सातत्याने इथे सुरू ठेवणार आहे. याचे विशेष म्हणजे मीडियाचं मी लक्ष वेधू इच्छितो की या नांदेड जिल्ह्यामध्ये हा घोगरे पाटील नावाचा जो आरोपी आहे, जीवन घोगरे पाटील नावाचा, याने ज्यावेळेस आकांक्षाचा फाशी घेऊन मृत्यू झाला, तिचा मृत्यू झाला, तिनं फाशी घेतली का तिला देण्यात आली, हे सगळं काही संशयित असताना सुद्धा तिचा PM जो आहे तो इन कॅमेरा झालेला नाही. तो इन कॅमेरा झालेला नसल्यामुळं आज त्या जीवन घोगरे पाटलाला न्यायालयाने त्याला जमानत देऊन टाकलेली आहे. खरं तर त्या आरोपाला मोका लागला पाहिजे असता. आज डॉक्टर होणारी मुलगी, देशाची सेवा करू शकणारी मुलगी, आज तिनं तिचं जीवन संपवून टाकलेलं आहे. की तिचं संपवून टाकलं का यांनी तिला खतम केलेला आहे, तिचा खून केलेला आहे. या सगळ्या बाबीची जी चौकशी आहे ही सखोल पद्धतीने अजूनही झालेली नाही. एवढंच नाही तर तिच्या परिवाराला सुद्धा आणखीन कुठल्याही प्रकारची अर्थसहाय्य असू द्या किंवा तिच्या घरामध्ये एक शासकीय नोकरी असू द्या, याची सुद्धा अजूनही या इथल्या शासन प्रशासनानं कुठलीही दखल घेतली नाही. गेल्या 48 तासामध्ये या नांदेडमध्ये किमान 5 मर्डर झालेत, 5 खून झालेले आहेत, 6 खून झालेले आहेत. या 5 ते 6 खून मध्ये आता हे महाराष्ट्र आहे का बिहार आहे हे समजायला इथं मार्ग नाही. आता या नांदेड जिल्ह्यामध्ये IAS आहेत, IPS आहेत, इथे IG बसतो, इथे SP बसतो. या ठिकाणी तुमच्या SP ऑफिसच्या काही अंतरावर हे 5-5 मर्डर झालेत. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 5-5 मर्डर झालेले आहेत, 6-6 मर्डर झालेले आहेत. तरी सुद्धा या ठिकाणी इथल्या पोलीस प्रशासन काय करत आहे, इथं प्रश्नचिन्ह हा निर्माण झालेला आहे. इथल्या नांदेडच्या पोलिसांना मटक्याचे अड्डे, जुगाराचे अड्डे, त्याच्यानंतर इथे अवैध धंदे, रेतीचे ठेके, वाळू जे अवैध प्रकार इथं चालू आहे, या सगळ्या गोष्टी कुठेही त्यांना दिसत नाही. चांगला एखादा माणूस जर पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन जातो तर त्याची अतोनात त्याची लूट करण्यात येते, त्याला हॅरेसमेंट करण्यात येते. अशा प्रकारचं नांदेडचं पोलीस प्रशासन हे इथं झालेलं आहे. इथे नांदेडमध्ये तात्काळ या सगळ्या इथे जी गुंडगर्दी जी वाढलेली आहे, इथले जुगाराचे अड्डे असू द्या किंवा इथले रेतीचे ठेके असू द्या, अनेक काळे धंदे या नांदेडमध्ये इथे सुरू आहेत आणि त्यामुळं नांदेडमध्ये गँगवॉर मोठ्या प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत. अनेक अवैध प्रकारच्या बंदुकी, पिस्टल या नांदेडमध्ये आलेले आहेत. तरी सुद्धा प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला या सगळ्या बाबी माहीत असून सुद्धा हे लिंक लावत नाहीत की ही बंदूक आली कुठून, यांनी बंदुकी जप्त केल्यात पण ही आली कुठून, कोण विकली आणि नांदेडमध्ये किती बंदुकी आहेत, या सगळ्या जप्त करण्याचं काम इथल्या पोलीस प्रशासनाचं आहे. पण हे ते काही जबाबदारीनं काम करत असताना आपल्याला दिसत नाही. म्हणून आम्ही आता माननीय प्रशासनाकडे, शासनाकडे आमची अशी मागणी राहणार आहे की इथे आम्हाला अतिशय कर्तव्य दक्ष अधिकारी, चांगले अधिकारी या नांदेडसाठी पाठवा. नाहीतर या नांदेडमध्ये हे जे आज बिहार झालं, यापेक्षाही बदतर हालत होण्यासाठी आता फार काही वेळ लागणार नाही. नांदेडचे लोक हे दहशतीखाली आहेत आणि आपल्या मुलांना, मुलींना हे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी आज हे घाबरत आहेत. इथल्या प्रशासनाला मी सांगू इच्छितो की लवकर जर आपण इथे ऍक्शन घेतली नाही तर बहुजन समाज पार्टी हे आंदोलन जनतेला सोबत घेऊन एक मोठे जन आंदोलन छेडेल आणि नांदेडचा जे काही नांदेडवर हा अन्याय होत आहे यासाठी आम्ही पूर्ण नांदेड जाम करू. या आणि जाम जर झालं आणि शासन प्रशासनाला जर कुठली अडथळा आला तर याची दक्षता ही शासन प्रशासनाची जिम्मेदारी राहील, याची त्यांनी दक्षता घ्यावी. आकांक्षा गायकवाड प्रकरणामध्ये संबंधित अधिकाऱ्यासोबत आपलं बोलणं झालं. आकांक्षा गायकवाडच्या प्रकरणामध्ये कलेक्टर साहेबांशी आत्ताच चर्चा झालेली आहे आमची आणि त्याचबरोबर निमगिरे समाज कल्याण अधिकाऱ्याशी चर्चा झालेली आहे. त्यांनी सांगितलं दादा बजेट नाही. मग त्यांना सांगितलं किंवा बजेट यायला इतके दिवस कसे काय लागतात. आणि दुसरा असा विषय आहे की दक्षता समितीचा अध्यक्ष कोण असतो, कलेक्टर असतो. तर ही सगळी जबाबदारी कलेक्टर साहेबांची आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे इथे ऍक्शन घेतलेली नाही. खरं तर त्या घोगरे पाटलावर मोकोका लागला पाहिजे आणि त्याची जमानत व्हायला नाही पाहिजे. तर त्या आरोपीला आणखी साधी अटक सुद्धा झालेली नाही. तर
या ठिकाणी कुठेतरी प्रशासन आणि शासन या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करत आहे अशी आमचा संशय आहे.